हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतीपाद सूत्र क्रमांक 38. बंधकारण शैथिल्यात प्रचार संवेदनात च चित्तस्य परशरीर वेशः. चित्ताचे शरीरातील बंधनाचे कारण शिथिल केले, त्याच्या शरीरातील ब्रह्मणाचे ज्ञान मिळवले तर चित्त परकाया प्रवेश करू शकते. आपण म्हणजे ऊर्जा आहोत, फक्त ऊर्जा, बस, बाकी काही नाही. आपले शरीर म्हणजे ऊर्जेचा एक स्रोत आहे. हा ऊर्जेचा स्रोत आतल्या आत फिरत असतो. प्रत्येक वस्तू हा ऊर्जेचा समुच्चय आहे. त्यामुळे वस्तू जडधारी, रूपधारी आकारात भासमान होते. सर्व ऊर्जा ही मूळ एकाच स्रोतातून, परम आत्म्यातून आलेली आहे. हे सूत्र समजण्यासाठी हे लक्षात घेणे फार महत्त्वाचे आहे. विश्वामध्ये विविधता असली तरी ती भौतिक जडत्वामुळे आहे. मूलतः सर्व काही तो परम आत्मा, ती दिव्य ऊर्जाच आहे. आज विज्ञानाने मान्य केले आहे की सर्व वस्तू इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, तम, रज, सत्व यापासून तयार झालेल्या आहेत. फरक आहे तो या 3 ऊर्जेच्या प्रमाणांचा. यांचे प्रमाण बदलले की तीच वस्तू दुसऱ्या वस्तूच्या रूपात, आकारात दिसू लागते. प्रत्येक वस्तूमधील मूळ ऊर्जा एकच असल्यामुळे ती एका वस्तूमधून दुसऱ्या वस्तूत जाऊ शकते. प्रत्येक वस्तूतील ऊर्जा ही त्यातील एका केंद्राभोवती फिरत असते. या केंद्राला आपण प्राण असे म्हणतो. प्राण हा शब्द 2 धातूंपासून तयार झाला आहे. प्रा अधिक ण, प्राण. प्रा याचा अर्थ आहे प्राथमिक एकांग. न याचा अर्थ आहे ऊर्जा. प्राण म्हणजे ऊर्जेचे मूळ, प्राथमिक अंग, म्हणजेच वस्तूमध्ये फिरत असलेल्या ऊर्जेचे केंद्र. चित्ताच्या वृत्तीमुळेच भोग संचित होत जातात. या चित्तवृत्तीच्या भोगाने झाकोळून आत्मा देह त्याग करतो. हे झाकोळलेले भोग संपवण्यासाठी आत्मा नवा, योग्य असा देह धारण करतो. म्हणजे चित्त हे स्वतःच निर्माण केलेल्या भोगाच्या बंधनात जखडून गेलेले असते. योगाभ्यासात प्रज्ञालोक प्राप्त योगी नवे भोग निर्माण करत नाही. संचित भोग उपभोगून संपवून तो मुक्तिप्रत मार्गस्थ झालेला असतो. अशा योग्याचे चित्त बंधमुक्त जरी अजून झालेले नसले तरी ते बंधन शिथिल सैल झालेले असते. ते बंधन शिथिल सैल झालेले असते. त्याचे चित्त त्याच्या ताब्यात आलेले असते. त्यामुळे अशा योग्याला चित्त स्वशरीराबाहेर नेता येते आणि स्वशरीरात, स्वस्थानी परत आणता येते. कारण मागील जन्ममृत्यूच्या वेळी त्याने आत्म्याबरोबर देह सोडणे आणि नवीन देह धारण करणे या क्रिया अनेक वेळा केलेल्या असतात. असा साधक आवश्यकता भासल्यास काही काळ तात्पुरता परकाया प्रवेश करू शकतो. हेतू साध्य झाल्यावर पुनश्च स्वदेही प्रवेश करून परत येऊ शकतो. तादात्म्य म्हणजे बंधन. चित्ताचे देहाशी असलेले तादात्म्य, तदाकारी, एकाग्रता सोडता आली तर चित्त शरीरापासून बंधमुक्त होते, दूर जाते. तसेच त्याचे तादात्म्य जर दुसऱ्या व्यक्तीच्या चित्ताशी जोडता आले, करता आले तर ते त्या दुसऱ्या चित्ताशी एकरूप होते. अशी सिद्धी प्राप्त झालेला योगी आपले चित्त शरीरापासून दूर नेऊ शकतो, दुसऱ्याच्या चित्ताशी एकरूप होऊ शकतो आणि परत आपल्या शरीरात येऊ शकतो. याचे अलीकडील उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद. ते विवेकानंद होण्याआधीची गोष्ट.
त्यांचे मूळ नाव नरेंद्र. नरेंद्र भगवान श्री रामकृष्ण अवतारी आहेत. नरेंद्र भगवान श्री रामकृष्ण अवतारी आहेत असे मानायला तयार नव्हते. त्यामुळे ते त्यांना सद्गुरू मानायला तयार नव्हते. एक दिवस खोलीत इतर कुणी नसताना नरेंद्रनाथाकडे टक लावून बघता बघता एकाएकी भगवान श्री रामकृष्ण आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी स्वतःचा उजवा पाय नरेंद्रनाथाच्या खांद्यावर ठेवला. तत्क्षणी नरेंद्रनाथांचे अभूतपूर्व भावांतर झाले. जणू काही त्यांच्या भोवतीच्या सर्व जिन्सा एका अनंत सत्तेत विलीन होऊन गेल्या आहेत. ते एकटेच राहिले. लवकरच ते मी पण सुद्धा लय पाहू लागले. श्री सत्येंद्रनाथ मुजुमदार अनुवादित स्वामी विवेकानंद चरित्र 16वी आवृत्ती, पृष्ठ 64. त्यानंतर पुढे स्वामी विवेकानंदांनी या बाबतीत काढलेले उद्गार वाचण्यासारखे आहेत. या माणसाने म्हणजे भगवान श्री रामकृष्णांनी मला माझे जीवन ठेवलेलेच नाही. त्यांना जे कार्य करून पाहिजे आहे तेच करण्यासाठी मला आपोआप इच्छा होते. त्या व्यतिरिक्त मी दुसरे काही करूच शकत नाही. झपाटल्यासारखा मी त्यांना अपेक्षित कार्यच करत राहतो. मग तसे करण्याची मला इच्छा असो वा नसो. याचा अर्थ भगवान श्री रामकृष्णांनी नरेंद्रनाथांच्या शरीरात प्रवेश करून अपेक्षित प्रभुकार्य करवून घ्यायला सुरुवात केली. परकाया प्रवेश सिद्धी प्राप्त होण्यासाठी योगाभ्यासात तेवढी प्रगती व्हावयास पाहिजे हे लक्षात ठेवावे. हरिओम.